नमस्कार मित्रांनो. आपल्या देशात एक नवीन प्रकारचं टुरिझम सुरू झाले. त्याला म्हणतात टोल भरून ट्रॅफिकमध्ये चढणे टुरिझम. आणि याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, जिथे हजारो लोक सहकुटुंब 32-32 तास पिकनिक साजरी करत होते. पण ही पिकनिक आनंदाची नव्हती, तर मजबुरीची होती. स्पीडसाठी ओळखल्या जाणाऱ्या या हायवेवर लोकांच्या गाड्या तशी 0 किलोमीटर वेगाने धावत होत्या. काय आहे हे सगळं गोड बंगाल? चला समजून घेऊया. मित्रांनो, तुम्ही जेव्हा या हायवेवर प्रवेश करता, म्हणजेच मुंबई-पुणे हायवेवर प्रवेश करता, तेव्हा तुमच्या खिशातून 300 ते ₹400 टोल म्हणून कापले जातात. पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? 32 तासांचा वनवास? ना प्यायला पाणी, ना आजारी माणसांसाठी औषध. सरकार म्हणतं, आम्ही प्रगती करतोय. पण एका उलटलेल्या टँकरला 32 तास रस्त्यावरून बाजूला हटवू शकत नाही. हे कसले सुपरफास्ट हायवे? इथे गॅस गळती झाली होती. मान्य आहे. सुरक्षा महत्त्वाची आहे, हेही मान्य आहे. पण 32 तास एवढ्या वेळात तर लोकं मुंबईहून लंडनला जाऊन परत येतील. आपल्या प्रशासनाचं नियोजन बघा. लोकांकडे खाण्यासाठी बिस्किटे नव्हती. पण टोल नाक्यावर मात्र टोल वसूल करायला कर्मचारी तैनात होते. म्हणजे तुम्ही तिथेच मरा, पण टोल मात्र बरोबर द्या. हेच का महाराष्ट्र मॉडेल? नेत्यांकडे मोठमोठ्या रॅलीसाठी वेळ आहे. रस्ते उद्घाटनासाठी इव्हेंट आहेत. पण जेव्हा हजारो लोक उपाशी पोटी रस्त्यावर अडकतात, तेव्हा हे सगळे डिजिटल नेते नेमके कुठे गायब होतात? का कोणालाही तिथे हेलिकॉप्टरने पाणी किंवा अन्न पोहोचवायस वाटलं नाही? का मिसिंग लिंकच्या नावाखाली फक्त तारख्या दिल्या जात आहेत? विचार करा. जर एखादी इमर्जन्सी मेडिकल केस असती, तर त्या रुग्णाचं काय झालं असतं? 32 तास एका ठिकाणी अडकणे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रशासनाकडे याचा प्लॅन बी का नाहीये? जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा पर्यायी मार्ग का उगवले जात नाहीत, की फक्त टोल गोळा करणं हेच एकमेव टार्गेट आहे. मित्रांनो, प्रगती म्हणजे फक्त सिमेंटचे रस्ते बांधणे नव्हे, तर संकटकाळी लोकांचा जीव वाचवणे आणि त्यांना वेळेवर मदत करणे होय. 32 तासांचा हा महाजाम म्हणजे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कळसच आहे. तुम्हाला काय वाटतं? पुढच्या वेळी टोल भरताना तुम्ही या सुविधांचा विचार करणार की नाही? स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा, की तुम्ही टोल भरताय, परंतु तुम्हाला तशा सुविधा या रस्त्यावरती, या हायवेजवरती भेटतात का? पण 32 तास एखादा अपघात झाल्यावर तो रस्ता मोकळा व्हायला एवढा वेळ का लागला? इथेच खरी समस्या समोर येते. टँकरमधील गॅस गळतीमुळे तो उचलणं अत्यंत धोकादायक होतं. एन-डी-आर-एफ आणि ओ-एन-जी-सीच्या तज्ज्ञांना पाचारण करावं लागलं. पण प्रश्न हा आहे, की ज्या मार्गासाठी आपण हजारो रुपये टोल भरतो, तिथे अशा आपत्कालीन स्थितीसाठी इमर्जन्सी प्लॅन्स का नाही आहेत? मित्रहो, खरं म्हणजे यासाठी काही असे इमर्जन्सी प्लॅन्स सरकारने आखले पाहिजेत, ज्याच्यामध्ये जे इमर्जन्सी काही वाहन अडकले असेल, ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा इतर काही, तर त्याच्यासाठी सरकारने सोय केली पाहिजे. सोशल मीडियावरून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. कोणीतरी लिहिलंय, की बाळाचं दूध संपलं होतं. ते रडत होतं. तर कोणी म्हणतं, की आय-टी प्रोफेशनमधील व्यक्तीला कामासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घ्यावं लागलं. तर दुसरीकडे वृद्ध लोकं आणि रुग्ण रुग्णवाहिकेत तासंतास अडकून होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली, की अशा परिस्थितीत प्रवाशांना किमान अन्न, पाणी किंवा मूलभूत सुविधा तुम्ही सरकारने का पुरवल्या गेल्या नाहीत? तर मित्रांनो, याच्यावरती उपाय काय? तर उपाय असे असेल, की मिसिंग लिंक. सरकार काय म्हणतं? सरकार म्हणते, की 2025-26 पर्यंत जे मिसिंग लिंक आहेत, हा प्रकल्प पूर्ण होईल. ज्यामुळे हा अवघड घाट सेक्शन बायपास होईल. पण तोपर्यंत काय? आपण फक्त नशिबावर अवलंबून राहायचं का काय? एम-एस-आर-डी-सी ही एक अशी संघटना आहे, जे मग महाराष्ट्रामध्ये रोड्स निर्माण करतं. तर या एम-एस-आर-डी-सीने अशा वेळी पर्यायी मार्ग म्हणजेच एक्झिट पॉइंट्स आणि त्वरित मदतीसाठी ठोस यंत्रणा उभी करण्याची खरं आज काळाची गरज आहे. कारण भविष्यात जाऊन जर असे अजून काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, तर त्यावेळेस त्वरित मदत करता येईल. तर मित्रांनो, आपल्याला हायवेवर टोल भरताना सोयी-सुविधांची अपेक्षा असते. पण जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा प्रशासनाचे मॅनेजमेंट अपुरं पडतं. तुम्हाला असं वाटत नाही का, की हे जे प्रशासनाचं मॅनेजमेंट आहे, ते सुधारलं गेलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं, या गोंधळाला कोण जबाबदार असेल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप